हॅलो गायज, वेलकम टू माय व्लॉग. तर आज आम्ही केला आहे सकाळच्या नाश्त्याचा प्लॅन. ते आहे डोसा आणि बटाट्याची भाजी. जे उत्सव मूर्ती आहेत मिस्टर शुभम क्षीरसागर, म्हणजेच माझे पतिदेव. माझ्या बड्डेनंतर जस्ट 1 दिवसाच्या गॅपनंतर त्याचा बड्डे असतो. तर आजची उत्सव मूर्ती आंघोळ करेपर्यंत आम्ही नाश्त्याची सर्व तयारी केली आणि तो मस्तपैकी फ्रेश होऊन त्याला नाश्ता दिला. एकदम मस्त झाला होता, अशी कॉम्प्लिमेंट तर मिळाली आहे. लेट्स सी. आणि आज संडे असल्यामुळे घरी गेस्ट आले होते आणि त्यांच्यामुळे खूप मस्त वाटत होतं, एकदम घर गजबजल्यासारखं. सगळ्यांचा नाश्ता करून झाला आणि तोपर्यंत शुभम बाहेर गेला होता. थोडंसं फ्रेंड्समध्ये जाऊन भेटून येतो बोलला. आम्ही बोललो ठीक आहे चलो. तोपर्यंत आम्ही बाकीची तयारी केली. गंगावस्तीमध्ये हा दिवस निघून गेला. गाईज, जस्ट लुक ॲट हर. या माझ्या सासूबाईंच्या मावशी आहेत आणि तरीही अजूनही एवढा उत्साह. वाव, मानलं पाहिजे राव. तर यांचा दंगामस्ती चालू होता बाकीच्यांचा. तोपर्यंत मी आणि दीदीने रात्रीच्या जेवणाची तयारी चालू होती. ही बघा माझी भाची मोठ्या माणसांसारखं मला हेल्प करत होते लसूण सोलायला. हाऊ क्यूट. मार्गशीर्ष महिना चालू होता त्यामुळे आम्ही रात्रीचा मेनू बनवला होता. मसाले भात, पनीरची भाजी, चपाती, खीर बनवली होती, भजे, पापड. मस्तपैकी सगळा हा बेत झाला होता. आणि अशाच प्रकारे आम्ही शिवमचा बड्डे सेलिब्रेट केला. घरीच आम्ही सेलिब्रेट केला, बट खूप छान झाला बड्डे. ही जस्ट लव्ड इट. सो वी वेर हॅपी की त्याला सगळं हे आवडलं. सो बाय बाय गाईज.